सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया. मायबाप सज्जनांचं स्वागत आहे. पहा, आता श्रावण महिना आलेला आहे आणि हा श्रावण महिना म्हणजे आपला श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो ना. या महिन्यामध्ये भगवान शिवाची भक्ती केल्यानं सर्व पाप नष्ट होतात असं म्हणतात. सर्व इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं ना. पण ते खरं आहे की खोटं आहे त्या आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत. जर ह्या सर्व इच्छा पूर्ण होत असतील, आपण केलेली पाप नष्ट होत असतील, मग माणसं काय करतील बरं? पूर्ण आयुष्यभर पापच करत राहतील आणि श्रावण महिन्यामध्ये बघा हे पुण्याचं काम करतील. श्रावण महिन्याची सर्व काही व्रत करतील, उपासना करतील. पण हे खरं आहे का बरं? जो समजून घेतो त्याला समजलं असेल. पहा, आपण आता हे नक्की श्रावण महिना आहे, हा श्रावण महिना का सुरू झाला त्याचं सुद्धा उत्तर आपल्याला पाहायचं आहे. पहा, समुद्र मंथन हे देव आणि दानवांनी मिळून केलं ना. त्यातून 14 अमूल्य रत्न बाहेर पडली. त्यातील एक होतं काळकूट विष. हे विष इतकं भयंकर होतं ना की ते संपूर्ण सृष्टीचा नाश करू शकलं असतं. कुणीही ते स्वीकारण्यास तयार नव्हतं. तेव्हा भगवान शिव यांनी आपल्या करुणामय स्वभावानं ते विष पिण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी हे विष पिऊन ते आपल्या गळ्यात रोखून धरलं. त्यामुळं त्यांचा गळा निळ वर्णाचा झाला ना. आजसुद्धा आपण भगवान शिवांना निळकंठ म्हणून म्हटलं जातं ना. हे घडलं त्या श्रावण महिन्यातील सोमवारी. त्यामुळं या महिन्यातील सोमवारच्या दिवशी भगवान शिवांची आपण पूजा करतो ना. आता पाहूया श्रावण महिन्याचं महत्त्व काय आहे. श्रावणामध्ये भगवान शिव तत्व आहे ना ते अत्यंत जागृत असतं. उपवास, रुद्राभिषेक, महामृत्युंजय मंत्र हे एवढं जप केल्यानं आहे ना मनाला मनशांती मिळते आणि इच्छापूर्ती सुद्धा होत असते. विवाह योग, आरोग्य, धनलाभासाठी शिवभक्त या काळामध्ये विशेष साधनासुद्धा करतात ना. आता आपण पाहूया श्रावण सोमवारचं पूजन कसं करावं. पहा, ही गोष्ट लक्षात ठेवा. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावीत. शिवलिंगावर दूध, जळ, मध, दही, साखर यानं पंचामृत अभिषेक करावा. बेळपत्र, धतुरा, आकडं, दुर्वा अर्पण कराव्या. आणि बघा, शिवांचा मंत्र तुम्हाला कोणाला सांगायची गरज नाही. ओम नमः शिवाय हा मंत्र आहे ना, जोपर्यंत श्रावण महिना चालू आहे ना तोपर्यंत सर्वांनी हा मंत्र म्हणायचा आहे. पहा, आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपल्या जीवनामध्ये कधी संकट येतात, कधी सुख येतं, पण आपल्या जीवनात आहे ना आपल्याला जो देव आपल्याला प्रिय असेल ना त्या भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. पण शक्यतो श्रावण महिन्यामध्ये आहे ना हे शिवतत्व जागृत झालेलं असतं. जर भोले शंकराचं तुम्ही नामस्मरण केलं ना तर आपल्याला तो लाभ मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल, भोले शंकर म्हणजे काय? आपण ज्या दत्तगुरूंची भक्ती करतो ना ते भोले शंकरच आहेत ना. त्यातला अवतार एक भोले शंकर आहे. ब्रह्मा, विष्णू, महेश त्रितत्व आहेत ना ती दत्तगुरूंमध्ये आहेत. तुम्ही दत्तगुरूंचं नामस्मरण तरी केलं ना तरी सुद्धा ते भोलेनाथांपर्यंत जाईल. पहा, म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना आपण म्हणतो आता चांगला उपवास आलेला आहे, संकल्प करूया. 365 दिवस वाईट कर्म करायचे आणि चांगला महिना आला ना की त्यामध्ये देवभक्त होऊन फिरायचं. चालेल का बरं? बघा, कधी कधी नवरात्र येते ना, नवरात्रीला लोक पायामध्ये चप्पलसुद्धा घालत नाही आणि पूर्ण वर्षभर वाईट वागणं आणि त्या महिन्यामध्ये 9 दिवसामध्ये चांगलं होणं ही भक्ती असते का बरं? कधीतरी आपण विचार करा.
आपल्यामुळं कुणाचं भलं होत नसेल तर तुमच्या भक्तीचा काही उपयोग नाही. आपण अन्नदान करत नसाल, आपण पुण्यकर्म करत नसाल तर ती भक्ती काय कामाची बरं? काहीच कामाची नाही. पहा, आता श्रावण सोमवारच्या व्रताची कथा आपल्याला हे ऐकणं गरजेचं आहे. कारण श्रावण महिन्याच्या आधी आहे ना, आपल्याला श्रावणामध्ये तरी ही श्रावणाची कथा आहे ना, प्रत्येकानं ऐकली पाहिजे. त्या कथेचं आपल्याला फळंसुद्धा तेवढं ताकदीनं मिळतं. पण ते कुणाला मिळतं बरं? ज्याची श्रद्धा आहे, जो अतिशय कर्माने वागतो, कर्माने राहतो, त्यालाच ते फळ मिळतं ना. नाहीतर कोणाला मिळेल का बरं? अजिबात मिळणार नाही. पहा, एका राज्यामध्ये फार मोठा सावकार होता. त्यावेळी त्याला कशाचीही कमतरता नव्हती. ना त्याला पैशाची कमतरता होती, ना त्याला प्रसिद्धीची कमतरता होती. एवढंच नाही तर ते भगवान शंकराचे परमभक्त होते. म्हणजे ज्याप्रमाणे रावण होता ना, शंकराचा परमभक्त होता ना, तसाच हे शंकराचे परमभक्त होते. त्या शहरात त्याच्यापेक्षा मोठा भक्त क्वचितच असेल. त्याचा व्यवसाय दूरवर पसरलेला होता. पैशाच्या बाबतीत त्याला कोणतीही अडचण नव्हती. त्याच्याकडे फक्त एका गोष्टीची कमतरता होती, ती म्हणजे मूळ. आपण पुत्रिक आहोत, त्याला मुलगा नाही, याचं त्याला नेहमी दुःख असायचं. तो भगवान शिवांचा परमभक्त होता, त्यामुळे आपल्याला मुलगा होईल या आशेनं तो दररोज शंकराच्या मंदिरामध्ये जाऊन दिवा लावायचा. एवढंच नाही तर श्रावण महिन्यात ते श्रावण सोमवाराचे व्रत करायचे आणि श्रावण सोमवार व्रताची कथा सांगायचे. महादेव आणि पार्वती दोघेही सावकाराकडे वरून बघत होते. सावकाराची अवस्था पार्वतीला बघवली नाही आणि महादेवाला विनंती केली की हे भगवान, हा सावकार तुमचा एवढा मोठा भक्त आहे आणि तुम्ही असताना हा अत्यंत दुःखी आहे, त्यामुळं तुम्ही त्याला मदत करावी. तेव्हा महादेव पार्वतीला म्हणतात ना की तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण सावकार दुःखी आहे कारण तो निपुत्रिक आहे. तर यावर पार्वती महादेवाला म्हणते, जर तो निपुत्रिक आहे ना, तर तुम्ही त्याला पुत्रप्राप्तीचं वरदान का देत नाही? शेवटी तो इतका मोठा भक्त आहे. तर पार्वतीचं बोलणं ऐकून महादेव पार्वतीला म्हणतात, मी सावकाराला पुत्रप्राप्तीचं वरदान द्यावं, पण त्यांच्या आयुष्यामध्ये पुत्रप्राप्तीची शक्यता नाही. जर मी हे वरदान दिलं तर त्यांचा मुलगा 16 वर्षापर्यंत जगू शकेल, त्यानंतर त्याचा मृत्यू होईल. महादेव हे सांगून सुद्धा पार्वती महादेवाला विनंती करते की सावकाराला पुत्रप्राप्तीचं वरदान द्या. पार्वतीचा आग्रह धरला आणि महादेवाला वारंवार विनंती केल्यावर शेवटी महादेवानं पार्वतीचं म्हणणं ऐकलं आणि सावकाराला मुलगा होण्याचं वरदान दिलं. परंतु त्यांनी हे देखील सांगितलं की मुलगा फक्त 16 वर्षाचा होईल आणि त्यानंतर तो अचानक मरण पावेल. सावकाराला आधीच माहीत होतं ना की आपला मुलगा 16 वर्षापेक्षा जास्त जगणार नाही, म्हणून तो या वरदानाबद्दल आनंदी किंवा दुःखी नव्हता. अशा प्रकारे महादेवाची पूजा करून तो घरी गेला आणि त्यानंतर महादेवाच्या वरदानानं त्याची पत्नी गर्भवती झाली. 9 महिन्यानंतर तिला मुलगा झाला. गावात आनंदाचं वातावरण होतं. सावकाराच्या मुलाचा वाढदिवस गावात एखाद्या सणासारखा साजरा केला गेला. परंतु सावकारानं कोणालाही सांगितलं नव्हतं की आपला मुलगा फक्त 16 वर्षाचा होईपर्यंत जगेल. सावकाराचा मुलगा 11 वर्षाचा झाल्यावर त्याच्या आईला त्या मुलाच्या लग्नाची काळजी वाटत होती, कारण त्यावेळी आहे ना लवकरच लग्न करायचे. म्हणून तिनं सावकाराशी याबद्दल बोलणं केलं. तेव्हा सावकारानं सांगितलं की आता आपण आपल्या मुलाला काशीला शिक्षणासाठी पाठवू. यानंतर सावकारानं आपल्या मुलाच्या मामाला बोलवून खूप पैसे दिले आणि त्याला सांगितलं की माझ्या मुलाला काशीला शिक्षणासाठी घेऊन जा. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव,
की तुम्ही काशीला जाताना कुठेही पोचलात तरी तुम्ही ज्या ठिकाणी थांबाल ना त्या ठिकाणी तुम्हाला यज्ञ करावा लागेल आणि ज्या ठिकाणी यज्ञ कराल ते ब्राह्मणाला भोजन द्यावं लागेल असं सांगून सावकार आपल्या मुलाला आणि मामाला एकत्र काशीला पाठवतो. त्याचप्रमाणे मामा आणि भाचा दोघेही काशीला जात असताना ते जिथे थांबतील तिथे यज्ञ करायचे आणि त्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यायचे आणि दान करायचे आणि त्याच मार्गानं पुढच्या प्रवासाला निघायचे. एके दिवशी असं घडलं की ते ज्या शहरामध्ये पोचले ना तिथे एक राजा आपल्या राजकन्येचं लग्न करत होता. पण ज्याच्याशी राजकन्येचं लग्न होत होतं तो एका डोळ्याने आंधळा आणि एका कानाने बहिरा होता. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजा आणि राजकुमारी दोघांनाही याची माहिती नव्हती. म्हणजेच तो फसवून राजाच्या मुलीशी लग्न करत होता. पण अडचण अशी होती की जेव्हा नवरा मंडपामध्ये बसेल तेव्हा राजकन्येला हे सर्व सत्य कळेल. पण नंतर सावकाराचा मुलगा तेथे पोचतो तेव्हा त्या नवरदेवाच्या वडिलांना एक कल्पना सुचते की या मुलाला माझ्या मुलाच्या जागी लग्न मंडपात बसण्यासाठी राजी का करू नये आणि नंतर घरी जायची वेळ आल्यावर मी माझ्या मुलाला घरी पाठवून देईल. त्यामुळं तो तेच करतो. त्या मुलाच्या मामाला पैशाने प्रलोभन देतो आणि मुलाचा मामा त्या लोभाला बली पडतो आणि दुसऱ्या बाजूला सावकाराचा मुलगा लग्न मंडपामध्ये बसतो. बघा मन लावून ऐका. पण सावकाराचा मुलगा खूप प्रामाणिक असतो. लग्नाचा सोहळा पार पडल्यानंतर तो मुलीच्या ओढणीवर लिहितो की तुझं माझ्याशी लग्न झालं आहे आणि जो तुझ्यासोबत वर म्हणून घरी जात आहे ना तो आंधळा आणि मूकबधीर आहे. ओढणीवर हे लिहिल्यानंतर सावकाराचा मुलगा आपल्या मामासोबत काशीच्या दिशेने प्रवास करू लागतो. राजकन्येनं सावकाराच्या मुलानं तिच्या ओढणीवर लिहिलेले हे शब्द पाहिले. त्यानंतर तिला समजलं की आपली फसवणूक झाली आहे. तेव्हा तिनं आंधळ्या बहिऱ्या माणसासोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर राजाला जेव्हा ही गोष्ट कळाली ना तेव्हा त्यानं वरात तिला परत पाठवलं आणि दुसऱ्या बाजूला मामा पुतणे दोघेही काशीला पोचले. त्यानंतर एक दिवस जेव्हा सावकाराचा मुलगा काशीला पोचल्यानंतर 16 वर्षाचा झाला होता त्यावेळी तो काशीमध्ये यज्ञ करत होता. अनेक ब्राह्मण यज्ञासाठी भोजनासाठी आले होते. पण उशीर झाला तरी सावकाराचा मुलगा मंडपातून बाहेर आला नाही. तेव्हा त्याच्या मामाला त्याची काळजी वाटू लागली. त्याने मंडपात जाऊन पाहिलं तर त्यांना दिसलं की त्यांचा भाचा म्हणजे सावकाराचा मुलगा जमिनीवर बेशुद्ध पडला होता. त्याच्या आत्म्यानं शरीर सोडलं आहे. हे बघून तो खूप दुःखी झाला, अस्वस्थही झाला. पण त्यावेळेस त्याला वाटलं की आता आपल्या रडण्यामुळं पूर्ण गोंधळ होईल. बाहेर ब्राह्मण आले आहेत म्हणून त्यानं प्रथम यज्ञ केला, ब्राह्मणांना जेवू घातलं आणि मग जमिनीवर बेशुद्ध पडलेल्या सावकाराच्या मुलाकडे गेला आणि खूप रडत बसला. जेव्हा सावकाराचा मुलगा जमिनीवर पडला होता आणि त्याचे मामा शेजारी बसून रडत होते त्याचवेळी महादेव आणि पार्वती बाजूनं बाहेर भ्रमण करत होते. तेव्हा ते त्या मुलाचे मामा तिथे रडताना पाहतात. तेव्हा पार्वती महादेवाला विचारते की हे भगवान, हा कोण आहे जो बेशुद्ध पडलेला आहे, ज्याच्या स्मरणात ही दुसरी व्यक्ती मोठ्यानं रडत आहे? तेव्हा महादेव पार्वतीला सांगतात की हा तोच मुलगा आहे जो मी सावकारानं वरदान दिलं होतं आणि मी सांगितलं होतं की या मुलाचं वय फक्त 16 वर्ष राहील, त्यानंतर तो मरेल. आज त्याला 16 वर्ष पूर्ण झाली असून त्याचा मृत्यू झाला आहे. हे ऐकून आणि जाणून घेतल्यावर माता पार्वती महादेवाला म्हणते की हे प्राणनाथ, पहा हा पुत्र जमिनीवर कसा निर्जीव पडलेला आहे. मी त्याची आणि त्याच्या आईवडिलांची अवस्था पाहू शकत नाही. जर तुम्ही काही केलं नाही ना तर ते रडतील, त्यांचे पालक मरतील. त्यानंतर महादेव म्हणतात
की मी त्यांना 16 वर्षाच्या आयुष्याचे वरदान दिलं होतं. त्याचं वय पूर्ण झालं आहे, आता मी काही करू शकत नाही. त्यानंतर पार्वती खूप आग्रह करते, कृपया त्याला जिवंत करा. त्यानंतर महादेव पार्वतीची सहमती देतात आणि त्या मुलाला पुन्हा जिवंत करतात. त्यानंतर तो अचानक महादेवाचं नाव घेऊन जागा होतो. हे पाहून त्याचे मामा आश्चर्यचकित आणि आनंदी होतात. काही दिवसांनी सावकाराच्या मुलाने काशी येथे आपले शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करून तो आपल्या नगरात परत असताना सावकाराच्या मुलाचे ज्या राजकन्येशी लग्न झालं होतं त्या नगरात परत आले. तिथे त्यानं यज्ञाचं आयोजन केलं. जेव्हा राजाला यज्ञाची माहिती मिळाली तेव्हा त्यानं सावकाराच्या मुलाला ओळखलं की ज्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न झालं होतं हा तोच मुलगा आहे. त्यामुळं राजाने त्या मुलाला त्याच्या मामाला आपल्या महालात बोलवलं, त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना भरपूर पैसे आणि कपडे देऊन सावकाराच्या मुलाशी आपल्या प्रिय राजकन्येचं लग्न लावून दिलं. त्यांना आनंदाने त्यांच्या घरी पाठवलं. इथे मुलाच्या आई वडिलांनी म्हणजे सावकार आणि त्याची बायको यांनी देखील स्वतःला खोलीत कोंडून ठेवलं होतं. त्यांनी काही खाल्लं नव्हतं. त्या लोकांनी शपथ घेतली होती की ते ना खाता पिता आपल्या मुलाची वाट पाहतील. कोठेही आपल्या मुलाच्या मृत्यूची बातमी त्यांना मिळाली तर ते दोघेही आपले जीव सोडतील. पण तसं झालं नाही. मामा भाचा शहरात पोचताच त्या मुलाच्या मामानं सावकार आणि त्याच्या पत्नीला निरोपाद्वारे बातमी दिली की आपण शहरामध्ये पोचलो आहोत, त्यांचा मुलगाही जिवंत आहे. त्यानंतर सावकार आणि त्याची पत्नी वाड्याच्या दारात आले. तिथे त्यांना त्यांचा मुलगा जिवंत दिसला. यानंतर दोघे खूप आनंदित झाले. त्यांच्या आनंदाला पारावारा उरला नव्हता. त्याने आनंदानं भगवान महादेवांचे आभार मानले. मामा आणि भाचा दोघेही आनंदाचं स्वागत केलं. ज्या दिवशी सावकाराचा मुलगा घरी परतला ना त्या रात्री सावकाराच्या स्वप्नात महादेव स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले, मी तुझ्या भक्तीनं प्रसन्न झालो, कारण तू श्रावण सोमवाराचं व्रत तू भक्तिभावाने करत होतास. मी तुझ्या मुलाला दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद दिला आहे. हे ऐकून सावकाराला खूप आनंद होतो आणि त्याला समजलं की जो कोणी श्रावण सोमवारचा उपवास करतो ना, महादेव आणि पार्वतीची पूजा मनोभावाने करतो, त्याला मोठं सौभाग्य प्राप्त होतं आणि महादेव आणि पार्वती त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात. थोडक्यात जर काही सांगायचं झालं ना तर भगवंत आहे ना, भगवंताची भक्ताची वाटच पाहत असतो की कधी माझं नामस्मरण घेतो आणि कधी मी भक्तावर कृपा करतो. पण हा भक्त कधी भगवंताचं नामस्मरण करत नाही. फक्त जे नामस्मरण करतो ना, फक्त त्याच्याकडे काय मागतो बरं? मला धन दे, मला पैसा दे, मला गाडी दे, मला बंगला दे. पण असं तो कधी मागत नाही की माझं हे शरीर आहे ना, तुझं नामस्मरण करण्यासाठी चांगलं ठेव. पण मनुष्य हे उलटच मागतो ना, जेणेकरून त्याला वाटतं की माझ्या शत्रूपेक्षा माझ्या मित्रापेक्षा मी मोठं व्हावं आणि मोठं झाल्यावर लोकांनी मला चांगलं बोलावं. पण भगवंत ज्यांना चांगलं बोलतो ना ते पूर्ण सृष्टीत नंबर 1 होतात. आणि जे लोक चांगलं बोलतात ना ती त्यांच्यापुरतं नंबर 1 असतात. मग आता आपण ठरवावं, भगवंत चांगलं बोलावं हे चांगलं की लोकांनी चांगलं बोलावं हे चांगलं. आपण विचार करावा. म्हणजे श्रावण महिना म्हणजे श्रावण महिन्यापुरतं उपवास करणं नवं, पूर्ण वर्षभर भगवंताचं नामच करायला हवं. हे नामस्मरण आहे ना, या नामस्मरणाची काय जादू आहे ना. दत्तगुरूंच्या नामस्मरणामध्ये काय फायदा होतो का? करावं कसं नामस्मरण करावं, 2 अगरबत्ती संपोपर्यंत कसं करावं, ही सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि काहींनी सुरुवातसुद्धा केलेली आहे. काही फक्त एका कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात. मग आपली परिस्थिती कधी सुधरेल का बरं? प्रत्येक वेळेला हा भक्त भगवंताकडे काय म्हणत असतो बरं?
देवा मला हे दे ते दे, आणि मग त्यांची इच्छा पूर्ण झाली नाही ना, मग तो भक्त आहे ना देवाला दोष द्यायची सुरुवात करतो. आपणही त्याच्यामध्ये आहोत. म्हणून भगवंताला कधी दोष देऊ नका. भगवंत कधीही चुकत नाही, आपणच चुकतो ना. जो चुकतो त्याला मनुष्य म्हणतात. जो वारंवार चुकतो ना त्याला काय म्हणतात ते तुम्हीच समजून घ्या. म्हणून भगवंताची भक्ती करायची आहे ना, भगवंताची कृपा तुम्हाला मिळवायची असेल तर निदान बघा, जेव्हा तुम्ही संकल्प करायचा आहे ना, 1 महिना तुम्ही मांसाहार बंद करा. आता आपण करतो काय बरं? आता गटारे अमावस्या बोलतात, दीप अमावस्या बोलतात. दीप अमावस्याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण चालू होतं. म्हणजे या दीप अमावस्याला आपण भरपूर मांस मटण मच्छी खातो, वेगवेगळी व्यसनं करतो, आणि मग श्रावणापासून आपण 1 महिना मांसाहार खात नाही. याला तुम्ही भगवंताचे भक्त म्हणाल का बरं? तुम्ही विचार करा, स्वतः तुम्ही विचार करा. आणि श्रावण संपायला 10 दिवस बाकी असतील ना, तेव्हा घरामध्ये काय चर्चा करतो बरं? मला मांसाहार करण्याची खूप इच्छा होते. मग मोबाईलवर मांसाहाराचे व्हिडिओ पाहायला सुरुवात करतो. मग त्याला, कारण त्याच्या मनाला चांगलं वाटतं ना. जर घरात बनवायला गेलो तर आई ओरडेल, बाप ओरडेल, मग तो उपवास करायचाच का बरं? आपण लक्षात घ्या, आपण जे कोणती गोष्ट करायची ना ती मनापासून केली ना तर भगवंत नक्कीच आशीर्वाद देत असतो. भगवंताची कृपा नक्कीच होत असते. आपण स्वतःपासून सुरुवात करा. मनाने केलेलं कार्य, हृदयापासून केलेलं कार्य भगवंतापर्यंत जात असतं. म्हणून कोणती सेवा करायची असेल ना, मनापासून करा, निवांत राहा, चिंतेमध्ये राहू नका, गर्व करू नका. गर्वाचा अंत हा लगेच होत असतो. ज्या प्रकारे रावणाचा झाला ना, रावणसुद्धा शिवाचाच भक्त होता ना, पण रावणाकडे शिवाने सर्व काही दिलं होतं, पण रावणाला ते सांभाळता आलं नाही. का सांभाळता आलं नाही बरं? त्याच्यामध्ये अहंकार नावाचा राक्षस घुसला. मग जिथे राक्षस घुसला ना तिथे नाशच होतो. आणि ज्याच्या मनामध्ये भगवंत असेल त्याचं जीवनसुद्धा समृद्ध होतं, त्याचं जीवनसुद्धा सार्थकी लागतं. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, तुम्ही भगवंताची भक्ती नक्कीच करा. आपणसुद्धा करतो, पण आपण व्यसनांपासून दूर राहायला हवं, परस्त्रीपासून दूर राहायला हवं. परधन आपण घेऊ नये, कुणाचा आपण आशीर्वाद, वाईट आशीर्वाद घेऊ नये. मग म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, आपण जेवढं चांगलं कार्य करू ना तेवढं पुण्यामध्ये जाणार आहे. तुम्ही एक गोष्ट ऐकलेली आहे का? बघा, एक मंदिरामध्ये भक्त असतो बघा, तो भरपूर पूजापाठ करायचा. मंदिरामध्ये तो सर्व बघा लोक यायचे, त्याला दान धर्म करायची. आणि एक दुसरा, एक बघा सामान्य मनुष्य असतो, तो जास्त काही करायचा नाही. जी मंदिरामध्ये माणसं यायची ना, बाहेर चपला त्यांची व्यवस्थित ठेवायचा. लहान मूल आलं की त्याला चॉकलेट देत असे, कुणाला पेन देत असे, कुणाला वह्या देत असे. बघा, दोघांचा मृत्यू होतो. तेव्हा यमदूत त्यांना काय म्हणतात बरं? यमदेव म्हणतो बघा, तो देवाचा बघा पुजारी असतो ना, पुजारी देवाला म्हणतो की मला याच्यापेक्षा मी तो स्वर्गातच जाईल, मी नरकामध्ये कधी जाऊ शकत नाही. पण यमदूताचा निकाल पाहून पुजारी बघा अतिशय आश्चर्यचकित होतो. यमदूता त्या पुजाऱ्याला नरकामध्ये पाठवतो आणि जो सामान्य माणूस असतो ना त्याला स्वर्गामध्ये पाठवतो. पुजारी बघा त्या यमदेवताला म्हणतो की मला असं का केलं? बघा, यमदूताने सांगितलं की तू जे पुजाऱ्याचं तू कार्य केलंस ना, तुम्ही लोकांचे पैसे घेतलेस, भरपूर श्रीमंत झालास, पण जो सामान्य माणूस होता ना, भगवंताच्या मंदिरामध्ये येणारे जी माणसं चपला तिथे काढून ठेवायची ना, ती चपलं व्यवस्थित करून ठेवायचा, त्यामध्ये स्वच्छता व्हायची.
ते वातावरण चांगलं वाटायचं. लहान मुलांना वह्या द्यायचा, पेन द्यायचा, तो पुण्य कमवायचा. पण तू पुण्याचं काम एकही केलं नाहीस. उलट मंदिरामध्ये लहान मुलं ओरडायला लागली ना तर तू त्यांच्यावर दादागिरी करायचास. म्हणजे भगवंताला काय प्रिय असतं ना. आपण सर्वांनी समजून घ्यावं. भगवंताची भक्ती आणि आपली कर्म भगवंताला प्रिय आहेत ना. दोन्हीमधून जो परीक्षेमध्ये पास झाला ना तोच भगवंताचा भक्त होतो आणि भगवंताची कृपा त्याच्यावरच होते. म्हणून आपण कुठे चुकतो, काय करतो या निरूपणामध्ये आपल्याला कळायला असेल. बघा, श्रावण महिन्यामध्ये पहिल्या दिवशी संकल्प करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा. जय जय रघुवीर समर्थ.